दादा हे पाकिट सापडले मला नांदेडच्या बस स्टँडवर. बघू. अहो हे माझंच पाकिट आहे ना भैया. तुम्ही देव माणूस आहे राव. काही म्हणा तुम्ही देव माणूस आहे. तुम्हाला मानलं, तुम्हाला सलाम. एवढी इमानदारी आजूचा दुनियात आहे भाऊ. मानलं बरं का तुम्हाला. इतका लांबून तुम्ही आले पाकिट द्यायला. विषयच नाही. इमानदारी नावाची चीज आहे का नाही. येतो मी. अहो थांबा थांबा. हो भैया भैया थांबा. हो थांबा की. हो इकडे 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 इकडे. तुम्हाला कमीत कमी तिथून यायला पैसे तर लागले असतील ना. हे 200 रुपये राहू द्या. ऐका दादा गरज नव्हती याची, पण मला येताना 400 रुपये लागले. असे का. अहो सॉरी सॉरी सॉरी. हा अरे यार हे काय अजून 200 घ्या. काय त्याला एवढी अडचण आहे. घ्या. दादा जायला पण 400 रुपये लागतील ना. अच्छा जायला पण 400 रुपये लागतात ना. नाही बरोबर आहे ना. हे बघा 400 रुपये. लय मोठं काम केलं बरं का तुम्ही. दादा येताना मी नाश्ता जेवण केलं होतं, त्याचे 400 रुपये झाले होते. आ जेवण बी केलं होय. बर हे घ्या दादा 400 रुपये. दादा मी काल आलोय तर मुक्कामी मी आहे ना एका लॉज वर राहिलो होतो, त्याचे पण 2000 रुपये झाले. हा घ्या मग आता काय 2000 रुपये. लय मोठी मदत केली तुम्ही माझी बरं का. लय म्हणणार तुम्ही. चला या मग. दादा एक मिनिट. जाता वेळेस जेवणाचा खर्च 200 रुपये होईल ना. भैया तुझं लग्न झालंय का. नाही. मग तुझ्या लग्नाचा बी खर्च घेईन माझ्याकडून. ठीक आहे पैसे निघा. दादा जाण्या येण्याचं तरी अरे निघ.